विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी व्याकरणात सर्वात जास्त चुका कुठे होतात माहिती आहेत? तर हॅव आणि हॅजच्या वापरामध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये जे काही आपण पूर्ण वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट टेन्सवर आधारित काही उदाहरणे पाहणार आहोत. तर बघा, पहिलं जे काही उदाहरण आहे तर बघा, द डॉक्टर ट्रीट्स द पेशंट. आणि हे जे काही वाक्य, हे वाक्य आपल्याला करायचं आहे पूर्ण वर्तमान काळामध्ये. लक्षात आलं का? आणि त्यासाठी फॉर्म्युला काय आहे बघा, तर फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 अधिक ऑब्जेक्ट. हे आपण लॉंग व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता इथे बघा काय आहे की जो काही कर्ता आहे तो आहे डॉक्टर, म्हणजे हे काय आहे बघा सब्जेक्ट. आणि इथं यस किंवा यस प्रत्यय आहे का? नाही, म्हणून हा काय आहे रे एकवचनी. लक्षात आलं का? आता बघा, जे काही एकवचनी आहेत म्हणजेच ही, शी, इट. डॉक्टर कसं आहे रे? तो डॉक्टर, म्हणून तिथे काय येणार आहे बघा हॅज. काय आहे रे? हॅज. लक्षात आलं का? आणि हे जे काही ट्रीट्स आहे हे काय आहे रे? ह्या क्रियापदाचे आपल्याला काय करायचं, हे आहे वर्ब, आणि ह्या क्रियापदाचं आपल्याला तिसरं रूप लिहायचं आहे. लक्षात आलं का? काय करायचं आहे? जे काही क्रियापद आहे ह्या क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो लिहूया. बघा काय येणार आहे बघा, द डॉक्टर हॅज. काय येणार आहे? द डॉक्टर हॅज. आता बघा, ट्रीट्सचं जे काही तिसरं रूप आहे ते आहे ईडी. लक्षात आलं का? त्याला जोडायचा असतो ईडी. treated the patient. treated the patient. लक्षात आलं का? त्यानंतरनं प्रश्न दुसरा बघा, द बर्ड्स डॉट फ्लॉन अवे इन द स्काय. आणि आपल्याला इथं वापरायचं आहे हॅव की हॅज. लक्षात आलं का? जे काही हेल्पिंग वर्ब आहे. बघा आता ह्या वाक्यामध्ये द बर्ड्स, बघा इथं यस प्रत्यय आलेला आहे, म्हणजेच काय, इथे काय आहे रे? अनेक पक्षी. हे अनेक वचन आहे, आणि जेव्हा हे अनेक वचन असतं तेव्हा मी काय सांगितलं आहे, वी, यू, दे. जेव्हा अनेक वचन असेल तेव्हा आपल्याला काय वापरायचं आहे? हॅव. काय वापरायचं आहे? हॅव. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, इथं काय येणार आहे बघा, द बर्ड्स हॅव फ्लॉन अवे इन द स्काय. लक्षात आलं का? आता तुमच्या सरावासाठी एक प्रश्न, टीचर डॉट कम्प्लिटेड द सिलेबस. आणि इथं कोणते हेल्पिंग वर्ब येणार आहे, हॅज की हॅव, हे नक्की सांगा. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनेलवर इंग्रजीचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत, त्यामुळे जर तुम्हाला इंग्रजी शिकायचं असेल तर चॅनेल एकदा नक्की भेट द्या.